गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। नाशिकमध्ये देखील गणरायाच्या आगमनासाठी सर्वच जे आहे ते मंडळ सज्ज झालाय। नाशिकमध्ये अनेक ठिकाणी आता गणेश मंडळांच्या मंडपांची उभारणी केली जाते। मात्र अनेक ठिकाणचे जे मंडळ आहेत त्या मंडळांचे जे मंडप आहेत ते भर रस्त्यात उभारले गेले। नाशिक महानगरपालिका त्यासोबत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी अटी शर्तींच्या नियमानुसार गणेश उत्सव साजरा करावा असं सांगण्यात आले। त्यानंतर देखील काही ठिकाणी गणेश मंडळांच्या माध्यमातून जे आपण बघतो या ठिकाणी भर रस्त्यांमध्ये मंडप उभारले गेले। मात्र त्या ठिकाणी या संपूर्ण परिस्थितीवर आता नाशिक महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल नेमकी काय कारवाई करते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। येणारा गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा यासाठी सर्वच गणेश मंडळांकडून जे तयारी केली जाते। येणाऱ्या काळामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय मंडळींकडून देखील गणेश उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात जी आहे ती या ठिकाणी तयारी केली जाते। अनेक ठिकाणच्या मंडळांना येणाऱ्या काळामध्ये जे आहे ती महानगरपालिका पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून उत्कृष्ट अशा कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांना बक्षिसांचं देखील वितरण केलं जातं। त्यामुळे अनेक ठिकाणच्या मंडळांकडून समाजाच्या जनजागृतीसाठी अनेक ठिकाणचे जे आहे ते देखावे देखील उभारले केले जाणार आहे। नाशिकमध्ये अनेक ठिकाणचे जे मंडळ आहेत त्यांच्या मंडपांची थेट रस्त्यांमध्ये उभारणी केली गेली आहे। त्यामुळे येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीस देखील अडथळा निर्माण होऊ शकतो। नागरिकांना या संदर्भात येताना आणि जाताना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होऊ शकते असे देखील या ठिकाणी काही ठिकाणी मंडपांच्या उभारणीनंतर हे अडथळे निर्माण होऊ शकतात। आपल्यासोबत काही मंडळांचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलूया। किती वर्षांपासून आपलं गणेश मंडळ आहे? साधारणतः जगदंब प्रतिष्ठान हे आमचं 15 ते 20 वर्षापूर्वीचं मंडळ आहे। आम्ही दरवर्षी धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करत असतो। गणेशोत्सवाच्या मार्फत आम्ही विविध आरोग्य शिबिर ठेवतो। मुला मुलींसाठी त्यांना जे काय समाजात घडतंय मुलींवर अत्याचार त्यासाठी आम्ही शिबिर आयोजित करत असतो। कराटे क्लासेस त्यांना संरक्षण कसं करता येईल आम्ही शिबिर देखील आयोजित करतो। हे आमचं मंडळ जुनं आहे। परिसरातील सर्व नागरिकांचं आम्हाला सहकार्य असतं व आम्ही गणेशोत्सव कसा चांगल्या पद्धतीने समाज उपयोगी कार्यक्रम करून साजरा करण्यात येईल याच्यावर आम्ही जास्त भर देत असतो। गणेश मंडळांना काही अटी शर्तींचे जे आहे ते निर्बंध घालून देण्यात आले। आपल्या गणेश मंडळाची उभारणी थेट रस्त्यांमध्ये आहे, कुठेतरी वाहतुकीस देखील अडथळा निर्माण होऊ शकतो। नक्कीच, पण तुम्ही आपण बघू शकता आपल्या गणेश मंडळाला लागूनच शहराचा रस्ता आहे। आपण दोन्ही बाजूला नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाचे फलक देखील लावले आहे व गणेश मंडळाच्या बाजूने देखील टू व्हीलर जाण्याची व्यवस्था केली। शहर रस्त्याला लागून एक 10 मीटरच्या अंतरावर पर्यायी मार्ग देखील उपलब्ध आपण नागरिकांना करून दिले, जेणेकरून नागरिकांची गैरसोय टळेल याची पूर्ण खबरदारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेली आहे। एकंदरीत आपण बघतो ज्या ठिकाणी गणेश मंडळांचे मंडप रस्त्यांमध्ये उभारले गेले त्या संपूर्ण गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून येणाऱ्या काळामध्ये गणेश उत्सवामध्ये कोणताही वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण जी आहे ती खबरदारी घेतली जाणार आहे। पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांना देखील सहकार्य करणार असल्याची भावना आता या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून जी ती व्यक्त केली जाते। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।